ऐश्वर्याचं म्हणणं आहे की स्लो करावा राईड, पण आम्ही फास्ट करणार आहे. तिला माहिती नाही अजून. तिला माहिती नाही. बोलतो मी. नको नको कॅमेरा चालू केलाय का? नाही मगच मला बडबड करायला होतं. तो असंच करतो. बघ इथे भांडते नुसती. भांडत नाहीये, बाहेर चालू. लुसी आमच्या मागे लागते सारखी. गाडी कुठे? हा तू गाडी घेऊन येईपर्यंत लुसी आमच्या मागे लागते सारखी, तर तिला मी बांधून ठेवलं. जेवायला दिलं तिला. कोण नाईस बॅग हा. थँक्यू. कुठे मला घेतली? कुठून घेतली? गाईज ही याने गिफ्ट केली म्हणून. कधी कधी ही याने मला गिफ्ट केली आहे. कधी? सारखं दाखवतो की नाईस बॅग छान आहे, म्हणजे मी छान म्हणावं की रोहन थँक्यू, मला एवढी छान बॅग गिफ्ट केली. ठीक आहे चल लवकर 3 वाजले. चला हॅलो एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय ऑफिशियल युट्यूब चॅनल. मी ऐश्वर्या आणि म्हणजे तुमच्या सर्वांची लाडकी आवडी. नाव सांगायला विसरले, बट इट्स ओके, तुम्ही ओळखताय मला. तर आम्ही निघालो होतो आता कात्रजमध्ये, जिथे फ्लाइंग पांडा थीम पार्क आहे, जिकडे फन पार्क आहे, जिथे आपण आपल्या फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत आणि कपल असतील ते कपल विथ गर्लफ्रेंड्स, विथ बॉयफ्रेंड्स, म्हणजे मुलं मित्र, मुली मैत्रिणी, असे पण तुम्ही जाऊ शकता आणि फॅमिलीसोबतही जाऊ शकता. खूप सारा एन्जॉय करू शकता, कारण तिथे खूप मस्त गेम झोन आहे. आणि ते खूप दिवसापासून मला मेसेज करत होते की मॅम तुम्ही नक्की या, पण मला वेळच भेटत नव्हता जायला, कारण स्कूल वर्क्स आणि कामं चालू होती. सो फायनली आजचा दिवस भेटलाय. संडेच्या बॅच 1:30 वाजेपर्यंत सगळ्या संपवलेत मी. आणि आता वाजलेत 3 वाजलेत. 3 वाजले. हा, तर 3 वाजता आम्ही निघालोय. रोहन आहे, मी आणि माझ्यासोबत कचा आहे. तर आम्ही चाललोय ट्रिप्सी गाडीवरती. सो आता निघतोय आम्ही. तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग मध्ये राहा, आम्ही खूप सारा एन्जॉय करणार आहे. बोलू शकते तुझा एक्सपिरियन्स वगैरे? जाम भीती वाटते. एकतर आधीच दोघांना पण 2-3 दिवस झालं बरं नाही, उलट्या होत्या दोघांची पाटली. आणि आता तर दोघांना पण ह्याच्यात बसवलंय. जाम झालंय. खूप मजा काय काका तुम्हाला रोज इथे बघायची सवय झाली ना. मज्जा नाही. हम लोग स्वर्ग में जा रहे हैं, स्वर्ग से रिटर्न आएंगे. स्वर्गात जाऊन परत येऊ. स्वर्गात जाऊन इकडं स्वर्गाचे दार उघडे आहेत. प्लॅन चाललाय फास्ट करणार, डायरेक्ट स्लो करणार नाही, डायरेक्ट फास्ट करणार आहे. ऐश्वर्याचं म्हणणं आहे की स्लो करावा राईड, पण आम्ही फास्ट करणार आहे. तिला माहिती नाही अजून. तिला माहिती नाही, पण ती बघा ती कशी करते. नाही अरे त्यांना ऑडी सांगितलं मी स्लो करायचंय. तुमच्याकडे लय मोठा गेम झाला आता. चला भेटू. हो करा चालू आता. मस्त घरी कॉल करायचंय का? घरी कॉल करायचा नाही, फ्लाईट मोडला टाकला, कॉल आला नाही पाहिजे. हा वरचा रस्ता आहे, इथे ट्रॅफिक भरपूर आहे, त्याच्यामुळे हेल्मेट लावायचं. कुठे ट्रॅफिक लागणार आहे. हेल्मेट आहे गरज नाही हेल्मेटची तशी. तरी लावा. हेल्मेट वरच फेका. वडा मागे वडा. वरडायचं बिरडायचं अजिबात नाही. फक्त म्हणायचं मम्मी पप्पा येऊ. टोचू दे, मजा येते. हा का? काल पण 2 लोकांसोबत केलं ना, ते निघत होतं सारखी माणसं. आजचं जे क्लिप आहे ना, ते निघत दिसतं. जाऊ दे. राहू दे.
राहू दे एक मिनिट थांब. नको नको बस सोडा. झालं ऐश्वर्या झालं डोळे बंद कर. डोळे बंद कर डोळे बंद कर. झालं. इधर लेके जा रहे हैं बंद अरे देवा पोटात गोळा आला पोटात गोळा आला. आता छान वाटते. हाँ अभी अच्छा लग रहा है इतना अच्छा है. आई शपथ खतरनाक. हा पहिल्यांदा सोडलं ना जीव असा आला. तुला लय मजा वाटते आहे ना असं बस नाही नको अजिबात नाही. प्लॅन सक्सेसफुल. मम्मी थांबवा चला. बरोबर आहे. कसं झालं? पहिल्यांदा बसल्या मोठा प्लॅन झाला. ह्या ताईने तो हरल्या मोठा प्लॅन केला होता. ऐश्वर्या बोल. यु नो वरती गेल्यावरती माझ्यापेक्षा जास्त रोहन घाबरत होता. पहिल्या ह्याच्यात मी तर नुसतं ओरडलं रोहन तर अरे मग यालाच होत. तू काय सांगशील आमच्या मेंबर्सला? अरे खतरनाक. येणाऱ्यांनी नक्की या इकडे. एन्जॉय करायला खूप सारे एन्जॉय विथ फॅमिली फ्रेंड्स अँड सगळेच. आम्ही तर गेलो दोघे बट तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत या किंवा फ्रेंड सोबत या. जाम मजा येते. मी खूप घाबरले स्टार्टिंगला. मी तिला आधीच बोललेले मला नको जायला पण ती बोलली काय नाही होणार. पण तिने आधी प्लॅन केलेला की हे जाम वरती नेणार आहे. कारण तिने किती वरती नेलेलं बापरे. दाखवलं कुठं तुला दाखवलं कुठं होतं मधी? ती बोलली इथे येईल मध्ये. काय नाही एवढं तेवढं. फर्स्ट टाइम जेव्हा गेलं ना बाई मला वाटलं वरती अशी होते व्हिडिओ. चला आता नेक्स्ट मजा आली. ह्याच्यात भेटू. बघणाऱ्यांनी सगळ्यांनी नक्की इकडे व्हिजिट करा कारण खूप छान आहे. इकडे तिकडे भटकण्यापेक्षा कधीतरी असं एक मजा येते की आपलं बालपण आपल्याकडे परत येतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला परत नाही करता येत पण या वयात पण करायला भेटतील तर त्या फ्लाइंग पांडामध्ये भेटतील. तर नक्की या. माझा ब्लॉग बघणाऱ्यांनी पण या व्हिडिओ बघणाऱ्यांनी पण या आणि नक्की या. खूप मस्त आहे. एन्जॉय करा. थँक्यू. डेंजर वाटलं भाई कचा जेव्हा ते वरती जातं ना असं होतं. अरे मला स्टार्टिंगला का नाही वाटलं. मला बी असं वाटलं की एक अशी पलटी पडली. नाही कधी कधी होतं ना तसं होतं ना. तुम्ही दोघांनी ऑब्झर्व केला का? हा खाली होता तू वरती चालली होती. थोडासा डिस्टन्स होता. वेट मागे कसं करायचं? फिरव अरे दे जामच करून टाक. फिरव थोड़ी मागे फिरव. ड्रेस फिरव. कैसा ड्राइवर बनेगा तू? कैसा ड्राइवर बनेगा तू? कैसा? हाँ ब्लॉक.
जाणार इकडे कशा कशा पहिल्यांदा धडपडला आता कशा कामातून जाणार आहे. सोड 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 सोड. ओके जा बाहेर बाहेर बाहेर. काय झालं दादा गुंतले ना मध्ये मी. अरे बाबा चल ना. कशाला बाहेर? काय झालं? आणि गुंतय त्याच्यात माणूस. हे बाय अडकलेलाच ना बाबा. मी एवढा जोरात आलोय ना डोळ्यावर डोळे बघ, डोळे. लाल लाल झालं. लाल लाल झालं. राजदादा 6 महिन्यांनी भेटलाय मला क्लासच्या ओपनिंग नंतर. आणि ते पण मी क्लासच्या हिशोबाने आले की मी क्लासवर जाईल. मी इकडे क्लास बंद केलाय दादाने. आता नवीन क्लास लवकरच होतोय. पण आता पुन्हा रिओपन होईल. नवीन सुरुवात, नवीन ठिकाणी नवीन रिस्टार्ट story. रिस्टार्ट रिस्टार्ट. दादाला तुम्ही माहिती डोकं कसं आहे. स्टुडिओ कसा होईल मग खतरनाक. त्यावेळेस नाव पण बदलतो. लोगो सस्पेन्स, नाव वेट. लोगो म्हणजे खूप काय चेंजेस होणार. डायरेक्ट धप्पा धप्पा द्यायचा. आणि काहीतरी खायला आता भूक लागली भरपूर. काय ऑर्डर केले दादा? मागवलंय शॉर्मा रोल आणि चिकन फिश. ओके. काय दादा रोहनचं फेवरेट आहे. अरे वा. जिम लावलेला नुसतं प्रोटीन. कशा काय खाणार आहे?
पनीर कॅन्सल करा कारण चिकन शिवाय मजा नाही